चंद्रापर्यंत महिला जाऊन पोहोचते आहे. मग परमार्थातच महाग राहिला का? मग जे रोप आपल्या दोन्ही भजनी मंडळांनी या ठिकाणी लावलं त्याला आज 9 वर्ष पूर्ण झाले आणि या 2 भजनी मंडळांचा कार्य आपल्या घरकुलमध्ये असं आहे की आज आळंदी आणि देहू ज्याप्रमाणे हे 2 तीर्थक्षेत्र आहे तर त्याचप्रमाणे घरकुलला सुद्धा आज या पंचक्रोशीतली लोक तीर्थक्षेत्राप्रमाणे मानायला लागलेली आहेत. आणि खरंच गर्व असतो आणि वाटतो मला गर्व की हे माझं माहेर आहे. खूप छान वाटतं महाराज. आणि आज या ठिकाणी सर्व मुली महिला या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. माझ्या मुक्ताबाई असो जनाबाई असो आणि जास्तीत जास्त पाहायला गेलो तर या ठिकाणी श्रोते जन सुद्धा महिलाच जास्त प्रमाणात आहेत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ वाजवा. आनंद आहे महाराज. खरं तर आज घरचाच कीर्तनकार असून सुद्धा आपल्याला ठराविक वेळ झालेलाच आहे आणि माझी एक सवय पूर्ण अभंग झाल्याशिवाय किंवा सोडवल्याशिवाय कीर्तन संपत नाही. पण तुम्ही चिंता करू नका, आपलं कीर्तन वेळेतच संपेल. तर आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. अभंगाकडे वळताना अभंगाचं विश्लेषण करून पाहताना थोडक्यात अभंगाची माहिती घ्यायची झाली तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या माणसाला जवळ जवळ 10 नियम सांगितलेले आहेत. किती? बोल चला, मी एकटी कीर्तन करणार नाही. आता तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे, तुम्ही मला किती सहकार्य केलं पाहिजे. केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे. तर या ठिकाणी 10 नियम जगद्गुरु आपल्याला सांगून देत आहेत. मग पाहायचं काय? सर्वात पहिल्यांदा जाणून घ्यायची गोष्ट म्हणजे आश्रम म्हणजे काय. बरोबर? या ठिकाणी आश्रम म्हणजे काय हे गुंती या ठिकाणी सुटली पाहिजे. खरं तर शास्त्रांमध्ये 4 आश्रमांचं वर्णन केलेलं आहे. किती? 4 आश्रम कोणते? पहिलं ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थाश्रम, तिसरं वानप्रस्थाश्रम आणि चौथं संन्यास आश्रम. थोडक्यात माहिती जर घ्यायची झाली तर सर्वात पहिल्यांदा कुठलं येतं महाराज? ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम आणि या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये नियम आहे तो म्हणजे काय? अखंडपणे ब्रह्मचर्याचे पालन करून विद्या ग्रहण करणे. आश्रमी विचार सत्कर्मी, आश्रमी विचार सत्कर्मी, अक्षरांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. महाराज पूर्वीच्या काळी या आश्रमांचं तंतोतंत पालन केलं जात होतं. खरं तर पूर्वीच्या काळी माणसाचं आयुष्यही मोठं होतं. 100 वर्षाच्या आयुष्यानुसार त्यांनी हे नियम घालून दिले होते. का? कारण की यानंतरच खरं आयुष्याची सुरुवात होत होती. त्यांच्या काळानुसार पाहायला गेलं तर ब्रह्मचर्यामध्ये अखंडपणे ब्रह्मचर्य पाळून ज्ञान अर्जन करणे. उदाहरण कोण? बजरंगबली, मारुती राया, ज्यांनी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञान अर्जन केलं. आता जाऊ आपण पुढच्या आश्रमाकडे. पुढचा आश्रम कुठला? गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमामधलं महत्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे धन अर्जित करणे.
आणि त्याचबरोबर गृहस्थाश्रमामध्ये कसं वागावं याचे नियम जगद्गुरूंनी तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगात सांगितलेले आहेत. ते आपण सविस्तर स्वरूपात पाहणार आहोत. त्यामुळे हे आश्रम आपण बाजूला ठेवू. त्यानंतर आश्रम येतं ते म्हणजे वानप्रस्थाश्रम. आता वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? हा शब्द असा ज्याचा सहज अर्थ लागत नाही. सहज अर्थ लागला तर तो कसा? वनात जाऊन तपश्चर्या करणे. पण शब्दशः अर्थ जरी असा असला तर त्याचा मूळ अर्थ असा, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये कमळ असते. महाराज, कमळ असते परंतु त्या कमळाचा पाण्याला स्पर्श होत नाही आणि पाण्याचा कमळाला स्पर्श होत नाही. परंतु त्या पाण्याच्या आधाराने त्या पाण्यामध्ये देठ असल्यामुळे, पाण्यात मूळ असल्यामुळे वानप्रस्थाश्रम म्हणजेच ते कमळ सुंदर अशा पद्धतीने फुलत किंवा डुलत असते. त्याच प्रकारे वानप्रस्थाश्रमामधील मनुष्य हा संसाराशी जुडलेला असतो परंतु पूर्णपणे संसारात गुंतलेला नसतो. त्याला आधार घ्यावा लागतो जगण्यासाठी संसाराचा. परंतु संसारात भारतातील सगळे संत या आश्रमामध्ये मोडतात. संन्यासी सोडलेले, ज्यांनी वैराग्य धारण केले ते सोडलेले. उदाहरण पाहायला गेलो तर जगद्गुरु तुकाराम महाराज संसार केला परंतु त्या संसारामध्ये असून सुद्धा जगद्गुरूंनी, संत तुकाराम महाराजांनी देवाचं असं चिंतन केलं की देहाने जवळपास ते उदास होते. म्हणजे देहाचं अस्तित्व विसरून फक्त देवाशी एकरूप झाले होते. ते म्हणजे तुकाराम महाराज. दुसरं उदाहरण द्यायला गेलं तर नामदेव महाराज. काय नामदेव महाराजांचं देवावर प्रेम. महाराज एवढं प्रेम की त्यांच्या आईने म्हणजे गोनाईने देवाला नाही तर देवाच्या बायकोला आपली विनंती करावी की सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठला, सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वीड केला, नाम वीड केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वीड केला, नाम वीड केला. सांग सांग विठ्ठला तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वीड केला, नाम वीड केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वीड केला, नाम वीड केला. महाराज, गोनाई मातेने विठ्ठलाच्या पत्नीला, पण बघा बरं का या ठिकाणी देवावरही अधिकार जास्त कोणाचा? पत्नीचा. देवाला साकडं घातलं का? नाही. कुणाला घातलं साकडं? देवाच्या पत्नीला, रुक्मिणी मातेला साकडं घातलेलं आहे की सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठलाला, अगं तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. पण हा परिणाम कशाचा होता महाराज? हा परिणाम होता नामदेव महाराजांच्या भक्तीचा. अहो एवढी भक्ती नामदेव महाराजांनी, असं नामदेव महाराजांनी मंडपामध्ये कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये दृश्य असं की त्या कीर्तनामध्ये देव येऊन नाचत आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, देवा
नाचत 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. वा, काय दृश्य आहे महाराज. देव एवढा गुंतलेला आहे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये की देव नाचतोय नाचतोय, देवाचं पितांबर गळालं तरी देवाला भान नाही. परंतु या ठिकाणी अधिकार पहावा कुणाचा, तर जनाबाईचा. महाराज जनी बोले ज्ञानदेवा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. संत जनाबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगतायत की ज्ञानदेवा अभंग बोला. म्हणजे अधिकार कुणाचा, या ठिकाणी जनाबाईचा अधिकार या ठिकाणी पाहायला मिळतो. महाराज संतांमध्ये आपल्या माऊलींनी जर स्त्रीला एवढा अधिकार दिलेला आहे तर आपणही स्त्रीला अधिकार द्यायला हवा की नाही? द्यायला हवा महाराज. काय अधिकार होता. पण आपण पाहतो आपला विषय, आपण कीर्तन सोडून जायचं नाही, महत्वाचा मुद्दा. अभंग सोडून जायचं नाही, अभंगाकडे वापस येऊ. आपण वानप्रस्थाश्रमामधील व्यक्तींचा किंवा संतांचा विचार या ठिकाणी करत होतो की एवढी भक्ती नामदेव महाराजांनी केली, संसाराशी जुडलेले होते, परंतु जुडलेले असताना सुद्धा त्यांचं चित्त, त्यांचं मन हे पूर्णपणे देवामध्ये गुंतलेलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. सर्वांनी जरा पुढे सरकून बसा. विठ्ठल विठ्ठल महाराज चौथं आश्रम म्हणजे चौथी अवस्था साधनेची सांगितली गेलेली आहे ती म्हणजे संन्यास आश्रम. या आश्रमामध्ये संन्यास घेतलेल्या व्यक्तींचा किंवा वैराग्य धारण केलेल्या व्यक्तींचा संसाराशी काही एक संबंध नसतो. त्यांचे दोनच कर्तव्य शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. ती कोणती? पहिलं म्हणजे संसारापासून अलिप्त राहून पोटापुरते भिक्षा मागून खाणे आणि दुसरं म्हणजे समाज हित उपयोगी सल्ले देऊन देवाचं चिंतन करणे. विठ्ठल अशा प्रकारे आपण 4 आश्रम पाहिले बरोबर. आता तुकाराम महाराजांनी ज्या आश्रमाचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे 10 नियम आपल्याला सांगून दिलेले आहेत. महाराज हे 10 नियम ज्यामुळे व्यक्ती एक सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडतो आणि पूर्ण संसार हा इतक्या सुंदर प्रकारे होतो की त्या माणसाला शेवटी वैराग्य धारण नाही केलं तरी संन्यासाला जे फळ प्राप्त होतं त्या पद्धतीने फळ प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल
समाजासाठी सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे धन अर्जित करणे. महाराज या ठिकाणी पैशाला खूप महत्व आहे. पैशाला एवढं महत्व आहे की आज जर देवानंतर दुसरं स्थान कोणाला असेल तर ते मात्र पैशाला आहे. कारण आजच्या या कलियुगामध्ये पैशाशिवाय काहीही होत नाही. मी नाही, शास्त्रकार बोलतात. पहिल्या आश्रमामध्ये काय प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनं, तृतीयेनार्जितः कीर्ती, चतुर्थे किं करिष्यति. ज्याने पहिल्या आश्रमामध्ये विद्या, दुसऱ्या आश्रमामध्ये धन, तिसऱ्या आश्रमामध्ये कीर्ती आणि चतुर्थ आश्रमामध्ये जर त्याने संन्यास घेतला तरी त्याचा काही फायदा नाही जर त्याने ह्या तिन्ही आश्रमामध्ये या तिन्ही गोष्टी प्राप्त केल्या नसतील तर. विठ्ठल 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 विठ्ठल